हॅलो फ्रेंड्स, यू आर वेलकम इन माय इजिएस फिजिक्स चॅनल. मित्रांनो, आज आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण सिंपल मायक्रोस्कोपची जी मॅग्निफाइंग पॉवर आहे त्याचा विचार करूया. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप इट इज गिवन बाय d/f or m is equal to 1 plus d/f. सिंपल मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर जी आहे ती ह्या दोन फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण सांगितलेली आहे. याच्यामध्ये कुठंतरी ती मॅग्निफाइंग पॉवर असते. ही त्याची मिनिमम व्हॅल्यू आहे आणि ही त्याची काय आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. या दोन किमतीच्या मध्ये कुठंतरी या सिंपल मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर असते. आता या दोन फॉर्म्युल्यावरून आपल्या काय लक्षात येतं, तर ही जी मॅग्निफाइंग पॉवर आहे ती या फोकल लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा, डी कॉन्स्टंट असतं, 1 कॉन्स्टंट असतं, त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. डी म्हणजे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट डिव्हिजन, त्याची किंमत 25 सेंटीमीटर असते. मग याच्यामध्ये बदल कसा करू शकतो आपण, तर एफ बदलून काय करू शकतो, मॅग्निफाइंग पॉवर जी आहे ती इन्क्रीज करू शकतो. एफ मध्ये कोणता बदल केल्यानंतर हे एम इन्क्रीज होईल, तर एफ ची किंमत कमीत कमी घ्यावी लागेल. जेवढी एफ ची किंमत कमी तेवढं हा रेशो मोठा होत जाईल आणि याचा अर्थ त्याची मॅग्निफाइंग पॉवर इन्क्रीज होत जाईल. मॅग्निफाइंग पॉवर याचा अर्थ काय, ॲबिलिटी टू इन्क्रीज साईज ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची साईज जी आहे ती आपल्याला मोठी करून दिसणं, त्याची जी इमेज फॉर्म होते ती मोठी इमेज फॉर्म होणं, लार्ज इमेज म्हणजे आहे त्या आकारापेक्षा मोठा आकार आपल्याला दिसणं, त्याला काय म्हणतो आपण, मॅग्निफिकेशन म्हणतो. म्हणजे जेवढी फोकल लेंथ कमी होत जाईल तेवढं त्या इमेजचा आकार मोठा होत जाईल, म्हणजेच त्या ठिकाणी मॅग्निफिकेशन होत जाईल. आता जर समजा आपण काय केलं, एखाद्या कॉन्व्हेक्स लेन्सची किंवा सिंपल मायक्रोस्कोपची फोकल लेंथ डिक्रीज केली तर काय होतं, फोकल लेंथ कशावरती डिपेंड असते, तर त्या लेन्सच्या रेडियस ऑफ कर्वेचर वरती डिपेंड असते. या लेन्सची रेडियस ऑफ कर्वेचर आर बरोबर काय असतं, एफ इज इक्वल टू r/2. म्हणजे साधारणपणे या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने, हे करेक्ट नाही पण जवळपास r/2 या पद्धतीने आपण निअरली इक्वल फोकल लेंथ मानू शकतो. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचरच्या साधारणपणे निम्म्यापर्यंत त्याची फोकल लेंथ असू शकते. मग रेडियस ऑफ कर्वेचर आपण जर काय केलं, डिक्रीज केलं, तर त्याची फोकल लेंथ सुद्धा काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आता फोकल लेंथ डिक्रीज करताना काय होणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर इन्क्रीज होत जाणार. याचा अर्थ त्याचा जो सेंटर आहे तो सेंटर इकडे सरकत जाणार. मग याचा अर्थ हा जो लेन्स आहे तो काय होत जाणार, असा थिक होत जाणार, जाड होत जाणार. म्हणजे जेवढी फोकल लेंथ कमी तेवढा या लेन्सचा थिकनेस जो आहे तो काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग आपण जर फोकल लेंथ कमी करायला लागलो तर काय होतं, या लेन्सची थिकनेस वाढते. म्हणजे थिकनेस इन्क्रीज झाली की मग काय होतं, याच्यामध्ये काय होतात, या लेन्समध्ये डिफेक्ट्स निर्माण होतात. इमेज फॉर्मेशन मध्ये डिफेक्ट निर्माण होतात. कोणते डिफेक्ट्स आपण शिकलेलो आहे, क्रोमॅटिक ॲब्रिएशन आहे किंवा स्पेरिकल ॲब्रिएशन आहे. यासारखे डिफेक्ट्स इमेज फॉर्मेशन मध्ये क्रिएट होतात. आणि मग आपल्याला काय करावं लागतं, एक तर मॅग्निफिकेशन जास्त पाहिजे असेल तर इमेज डिफेक्टिव्ह मिळणार. इमेज क्लिअर पाहिजे असेल, विदाउट डिफेक्ट पाहिजे असेल तर आपल्याला फोकल लेंथ ही जास्त घ्यावी लागेल. आणि याच्यामुळं म्हणजे मॅग्निफिकेशन त्या ठिकाणी कमी होणार आहे. मग याला सोल्युशन काय, आपल्याला इमेज तर क्लिअर पाहिजे, त्याचबरोबर डिफेक्ट्स पण नको आहे. असं जर असेल, मॅग्निफिकेशन मोठं पाहिजे, याला सोल्युशन काय, तर याला सोल्युशन म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय असतं, तर त्या लेन्सच्या फोकल लेंथ कमी जास्त न करता सुटेबल फोकल लेंथ घेतल्या जातात आणि एका लेन्सच्या ऐवजी आपण काय करत असतो, 2 लेन्स वापरत असतो. याच्यामध्ये एक लेन्स जो असतो ज्याची फोकल लेंथ थोडीशी कमी असते आणि त्याचा अपर्चर सुद्धा म्हणजे त्याची साईज सुद्धा काय असते, कमी असते. हा जो
जो लेन्स असतो तो ऑब्जेक्टच्या बाजूला ठेवलेला असतो, त्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स असं म्हटलं जातं. आणि दुसरा एक लेन्स असतो, तो लेन्स कंपॅरेटिव्हली त्याचं ॲपर्चर आणि फोकल लेंथ ही थोडीशी ऑब्जेक्टिव्ह लेन्सपेक्षा मोठी असते, याला आय लेन्स असं म्हटलं जातं. आणि ही दोन्ही लेन्स काय केले असतात तर हॉलो सिलेंडरवरती, अशा पद्धतीचं हे सिलेंडर असेल, हा दोन हॉलो सिलेंडरवरती का हॉलो सिलेंडरच्या टोकाला त्याची जी एंड्स आहेत त्या एंडला फिक्स केलेले असतात. हे दोन सिलेंडर एकमेकावरती असे स्लाइड होऊ शकतात अशा पद्धतीनं. आणि इथं स्क्रूची अरेंजमेंट असते, त्या स्क्रूच्या अरेंजमेंटच्या सहाय्यानं या दोन लेन्स मधलं आपल्याला काय करता येतं, डिस्टन्स चेंज करता येतं. मग अशा पद्धतीची अरेंजमेंट आहे, त्याला काय म्हटलं जातं, कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता हे आपल्याला थेरॉटिकली शिकत असताना आपण आय लेन्स म्हणतोय, पण प्रत्यक्ष या आय लेन्सच्या ऐवजी तिथे आयपीस वापरलेला असतो. आयपीस म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी दोन प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स यूज करून एक सिस्टीम तयार केलेली असते. आणि अशा पद्धतीची दोन लेन्सची एक सिस्टीम असते, त्याला आयपीस असं म्हणतात. आपल्याला कशा पद्धतीनं त्याच्यातले ॲब्रिएशन वगैरे अवॉइड करता येतील आणि त्यानुसार काय केलं जातं, याच्यामधलं डिस्टन्स ठरवलं जातं, त्याच्या फोकल लेंथ ठरवलं जातं आणि त्यानुसार हा आयपीस तयार केला असतो. आय लेन्सच्या ऐवजी तिथं काय केलं असतं, आयपीस दोन लेन्सचा एक पीस तयार केलेला असतो, त्याला काय म्हटलं जातं, आयपीस असं म्हटलं जातं. आणि ह्याचा आयपीस वापरला जातो. थेरॉटिकली शिकत असताना आपण त्याला आय लेन्स म्हणूया, एकच लेन्स कन्सिडर करूया. हा दोन लेन्स आयपीस कन्सिडर करायच्या ऐवजी एक सिंगल लेन्स आहे असं कन्सिडर करूया. आणि अशा पद्धतीची जी अरेंजमेंट असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता याच्यानंतर आपण जे बघणार आहोत या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये कशा पद्धतीने इमेज तयार होते त्याची फिगर आपण आता बघूया. मित्रांनो, इमेज फॉर्मेशन बाय कंपाऊंड मायक्रोस्कोप हे आपण पाहतोय. त्याची जी रे डायग्रॅम आहे ती रे डायग्रॅम या फिगर प्रमाणे असेल. आता या फिगरमध्ये पहिल्यांदा आपण ओ लेन्स म्हणजे कुठला, ऑब्जेक्टिव्ह लेन्स. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जे दोन लेन्स वापरले जातात त्यातला ऑब्जेक्टकडच्या बाजूला जो लेन्स असतो त्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स असं म्हटलं जातं. आणि डोळ्याच्या बाजूला जो असतो ज्याच्यातून आपण पाहतो तो जो लेन्स असतो त्याला आय लेन्स असं म्हटलं जातं. आता इथं ओ लेन्स म्हणजे याला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आणि या ठिकाणी ई लेन्स दाखवलेला आहे, तो म्हणजे आयपीस किंवा आय लेन्स असं म्हटलं जातं त्याला. आता ज्यावेळेस एखादा स्मॉल ऑब्जेक्ट या कंपाऊंड मायक्रोस्कोपमधून आपण पाहत असतो तेव्हा त्याची इमेज कशी तयार होते, रेज कशा पद्धतीने जातात ते या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. एबी हा एक स्मॉल ऑब्जेक्ट आहे. एबी हा एक स्मॉल ऑब्जेक्ट आहे. तो या ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या एफ आणि 2F म्हणजेच फोकल लेंथ आणि त्याची दुप्पट म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर यांच्यामध्ये ठेवलेला आहे. हे कशासाठी ठेवायचं तर त्याची रिअल इमेज तयार झाली पाहिजे. मग याच्यातून हे जाणारे दोन रेज आहेत. हे दोन रेज, अनेक रेज असतात, त्याच्यापैकी दोन रेज आपण कन्सिडर करतो. एक पहिला ऍक्सिसला पॅरलल असणारा रे आणि दुसरा रे या लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे. ऍक्सिसला पॅरलल असणारा रे काय करतो, त्याच्या फोकल पॉइंट मधून जातो. तर ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे हा अनडेव्हिएटेड म्हणजे सरळ तसाच जातो पुढं, त्याचं डेव्हिएशन होत नाही. आता हे दोन रेज ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी काय होतं, या ऑब्जेक्टची रिअल इमेज फॉर्म होते. ती जी इमेज आहे त्याला A', B' असं म्हणूया. ही इंटरमिडिएट इमेज आहे. रिअल आहे म्हणजे इथं जर पडदा ठेवला, तुम्ही स्क्रीन ठेवला तर स्क्रीनवरती ही इमेज आपल्याला मिळवता येते, प्रोड्यूस करता येते. मग आपण आता दुसरा लेन्स अशा पद्धतीने ऍडजस्ट करणार आहोत की ही जी A', B' ही जी इमेज आहे ती याच्यासाठी काय असेल, ऑब्जेक्ट म्हणून काम करेल. त्याच्याच काही अंतरावरती सुटेबल डिस्टन्सवरती काय केलं आपण, हे A', B' इथं ठेवलेलं आहे. आता A', B' या आयलेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आहे. मग याची जी इमेज जी तयार होते ती कशी तयार होते ती बघूया. आता या ठिकाणी हा आयलेन्स जो आहे तो काय करतो, सिंपल मायक्रोस्कोपचं काम करतो.
आणि हे ए डॅश बी डॅश जी इंटरमिडिएट इमेज तयार झालेली आहे ती याच्यासाठी ऑब्जेक्ट असेल आणि त्याचं मॅग्निफिकेशन तो करणार आहे. आता तो मॅग्निफिकेशन करताना कशा पद्धतीनं करेल, तर आता आपल्याला याच्यासारखीच इमेज मिळवायची आहे म्हटल्यानंतर तर अशा पद्धतीने असेल की हा विदिन फोकल लेंथ असेल, म्हणजे हा ऑब्जेक्ट ए डॅश बी डॅश जो आहे तो याच्या फोकल लेंथच्या आतमध्ये येईल अशा पद्धतीनं हा लेन्स ऍडजस्ट केलेला असतो. आता इथे याची इमेज कशी तयार होते बघा. याच्यापासून निघणारे दोन रेज आपण विचारात घ्या. पहिला रे ऍक्सिसला पॅरलल आणि दुसरा रे जो आहे तो ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हा पॅरलल असणारा रे काय होणार आहे, या फोकल लेंथ मधून जाईल, तर हा ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा अनडेव्हिएटेड जाईल. आता हे प्रत्यक्ष इकडे कुठंच मिळत नाही. मग हे काय करायचे, पाठीमागं प्रोड्यूस करायचे. हे डॉटेड लाईन आपण पाठीमागं वाढवत वाढवत नेली आहेत. हे ज्या ठिकाणी दोन रेज एकत्र आल्यासारखे वाटतात त्या ठिकाणी या ऑब्जेक्टची काय होते, एक व्हर्च्युअल इमेज, आभासी प्रतिमा तयार होते आणि त्याला नाव दिलंय ए डबल डॅश बी डबल डॅश. ही एक व्हर्च्युअल इमेज असेल. बघा पहिली इमेज, पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो ए बी आहे, त्याची रिअल इमेज आपण मिळवली ए डॅश बी डॅश आणि या इमेजचं पुन्हा मॅग्निफिकेशन केलेलं आहे हा आयलेन्सच्या सहाय्यानं आणि ही मॅग्निफाईड इमेज कुठं मिळेल, ए डबल डॅश बी डबल डॅश या ठिकाणी मिळेल. आता या ठिकाणी युओ म्हणजे काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स. कुणासाठी, ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी. ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे ते युओ घेतलं. त्याची जी इमेज असते ती इमेज व्ही या लेटरने दाखवतो. व्हीओ म्हणजे काय असेल, ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी इमेज डिस्टन्स असेल, म्हणजे व्हीओ या ठिकाणी इमेज झालेली आहे. त्याच्यानंतर यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. कुणासाठी, आय लेन्ससाठी. मग ई फॉर आय लेन्स, याच्यासाठी हे युई म्हणजे काय असेल, ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल. तर याच्यापासून जी इमेज तयार झालेली आहे त्या इमेजचं डिस्टन्स म्हणजे काय असेल, व्हीई म्हणजे आयपीस मुळे तयार झालेली जी काय फायनल इमेज आहे त्याचं ह्या आय लेन्स पासूनचं डिस्टन्स असेल. या पद्धतीनं ही फिगर आपण इथं पाहतोय. ही फिगर अत्यंत महत्वाची आहे, सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे इमेज फॉर्मेशन असेल. तर दोनदा इमेज तयार झाले, एक रिअल इमेज ती इंटरमिडिएट असेल मध्ये तयार झालेली आणि त्याचं पुन्हा मॅग्निफिकेशन केल्यानंतर फायनल इमेज तयार होते. आता आपल्याला याचं मॅग्निफिकेशन स्टडी करायचं आहे. मॅग्निफिकेशन स्टडी करण्यासाठी काय असतं, तर ही जी फायनल इमेज आहे या फायनल इमेजनं या लेन्सच्या ठिकाणी, ज्या लेन्समधून आपण पाहतो आय लेन्स मधून पाहतो, ह्या आय लेन्सच्या ठिकाणी केलेला जो अँगल असतो त्याला आपण बीटा असं म्हणतो. बरोबर आहे. बीटा म्हणजे काय असेल, फायनल इमेजनं डोळ्याच्या ठिकाणी केलेला अँगल, लेन्सच्या ठिकाणी केला. कारण आपण या लेन्सच्या क्लोज पाहणार आहोत, म्हणजे जो या लेन्सच्या ठिकाणी अँगल केला असेल तोच आपल्या डोळ्याच्या ठिकाणी केलेला अँगल आपण कन्सिडर करतो. आणि अल्फा म्हणजे काय म्हणतो, तर जर हा ऑब्जेक्ट आपण डीडीव्ही वरती ठेवला तर त्यांनी डोळ्याच्या ठिकाणी सबटेंड केलेला जो अँगल असेल तो म्हणजे अल्फा असेल. ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे आपण काय म्हणतो, त्याचं मॅग्निफिकेशन असं म्हणतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरून मॅग्निफिकेशन काढायचं आहे. आता बीटा बरोबर काय असेल, बीटा इज इक्वल टू tan बीटा. इट इज नियरली इक्वल टू. का बरं हे नियरली इक्वल टू असेल, तर ऑब्जेक्ट हा लहान असतो, त्यांनी अँगल केलेले सबटेंड केले अँगल सुद्धा लहान असतात. जर अँगल लहान असेल तर त्याचा टॅन आणि अँगल हे दोन्ही कसे असतात, सारखेच असतात. म्हणजे बीटा इट इज नियरली इक्वल टू tan बीटा. दॅट इज इक्वल टू. आता tan बीटा काढायचं म्हटलं तर काय असेल, हा बीटा फायनल इमेजनं या ठिकाणी केलेला अँगल आहे. बरोबर आहे. म्हणजे हे आपल्याला असं सुद्धा मानता येईल, ए डबल डॅश बी डबल डॅश डिवायडेड बाय हे जे टोटल डिस्टन्स आहे, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजेच काय असेल तर व्हीई असेल. किंवा याचीच किंमत या छोट्या ट्रँगल मध्ये जरी काढली तरी सुद्धा चालू शकते. मोठ्या ट्रँगल मध्ये काढली tan बीटाची किंमत तरी तेवढीच येणार आहे, छोट्या ट्रँगल मध्ये काढली तरी तेवढीच किंमत येणार आहे. इट इज ऑल्सो इक्वल टू, याची किंमत पुन्हा एवढी असणार आहे, हे ए डॅश बी डॅश अपॉन हे जे अंतर आहे हे किती आहे, युई एवढं अंतर आहे. हे जे अंतर आहे, समोरची बाजू किती आहे, ए डॅश बी डॅश आणि लगतची बाजू किती आहे, युई. हा रेशो घेतला काय आणि हा रेशो घेतला काय,
त्याची किंमत किती येणार आहे tan बीटा आणि इट इज नियरली इक्वल टू बीटा असं होणार आहे. आता याच्यानंतर आपण अल्फाची किंमत काढूया. अल्फा बरोबर काय असेल, अल्फा बरोबर कसं करणार, तर जर हा ऑब्जेक्ट आपण डीडी वरती ठेवला, एबी हा ऑब्जेक्ट डीडी वरती ठेवला तर डोळ्याच्या ठिकाणी केला अँगल जे सिंपल मायक्रोस्कोप मध्ये आपण पाहिलेला आहे. सिंपल एबी डिवायडेड बाय डी म्हणजेच अल्फा इज इक्वल टू काय घेतो आपण एबी अपॉन डी. याच्या सहाय्याने हा अल्फा अँगल मिळतो. आता मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर बरोबर काय होणार आहे बीटा डिवायडेड बाय अल्फा. ते आपण पाहूया. आता या ठिकाणी मॅग्निफाइंग पॉवर बरोबर काय आहे बीटा डिवायडेड बाय अल्फा. बीटाची किंमत काय आली होती ए डॅश बी डॅश अपॉन यूई डिवायडेड बाय अल्फाची किंमत काय होती ए बी अपॉन बी. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे आपल्याला असं मिळेल ए डॅश बी डॅश अपॉन यूई क्रॉस मल्टिप्लाय काय होणार आहे डी अपॉन भागिले उलटून गुणिले होतं ए बी. हे जर आपण आणखी अरेंज केलं तर काय मिळेल ए डॅश बी डॅश अपॉन ए बी इंटू डी डिवायडेड बाय यूई. या पद्धतीने हा फॉर्म्युला मिळेल. आता या ठिकाणी हे जे यम आहे ते काय आहे मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर ए डॅश बी डॅश अपॉन ए बी अपॉन ए बी म्हणजे साइज ऑफ इमेज डिवायडेड बाय साइज ऑफ ऑब्जेक्ट. इट इज कॉल्ड लिनियर मॅग्निफिकेशन. याला आपण काय म्हणतो लिनियर मॅग्निफिकेशन. म्हणजे याला आपण काय म्हणूया एम इज इक्वल टू याला आपण एमओ स्मॉल एमओ म्हणूया. स्मॉल एमओ रिप्रेझेंट लिनियर मॅग्निफिकेशन. डी अपॉन यूई म्हणजे काय आयपीस साठीचं ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. आणि याच्या साईड आपल्याला काय मिळतं इथं जे अँग्युलर मॅग्निफिकेशन झालेलं आहे ते मिळतं. अँग्युलर मॅग्निफिकेशन बरोबर डी काय मिळतं डी अपॉन यूई. आपण सिंपल मायक्रोस्कोप मध्ये काढलेलं आहे अँग्युलर मॅग्निफिकेशन. डी अपॉन यू हा फॉर्म्युला तिथे डिराईव्ह केला होता. इंटू त्याला आपण काय म्हणूया ई फॉर आयपीस मुळे तयार होणार अँग्युलर मॅग्निफिकेशन. एमओ म्हणजे काय असेल स्मॉल एमओ काय रिप्रेझेंट करतं लिनियर मॅग्निफिकेशन प्रोड्यूस बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि एमई काय रिप्रेझेंट करेल अँग्युलर मॅग्निफिकेशन प्रोड्यूस्ड बाय आयपीस और आयलेन्स न प्रोड्यूस केलेलं अँग्युलर मॅग्निफिकेशन आणि हे काय असेल ऑब्जेक्टिव्ह लेन्स न प्रोड्यूस केलेलं लिनियर मॅग्निफिकेशन. या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं आपल्याला काय काढता येतं या कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर काढता येते. आता या ठिकाणी ही मॅग्निफाइंग पॉवर विचारात घेत असताना ही कोणकोणत्या गोष्टीवरती आहे तर ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आयपीस या दोन्हीवरती हे डिपेंड आहे. म्हणजे एमओ वाढवलं तरी हे कॅपिटल एम जे आहे म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर इन्क्रीज होणार आहे. कारण याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ह्या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही वाढवलं तरी काय होणार आहे मॅग्निफिकेशन इन्क्रीज होणार आहे. मग हे कसं इन्क्रीज करू शकतो त्यासाठी काही कंडिशन कन्सिडर करूया. पहिली कंडिशन आपल्याला समजा एमओ इन्क्रीज करायचं आहे. एमओ इन्क्रीज करायचंय म्हणजे लिनियर मॅग्निफिकेशन इन्क्रीज करायचं आहे. एमओ बरोबर काय असेल इमेज डिस्टन्स किंवा इमेज साईज डिवाइडेड बाय ऑब्जेक्ट साईज. इट इज ऑल्सो इक्वल टू इमेज डिस्टन्स डिवाइडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स. हे असं सुद्धा घेता येतं व्हीओ अपॉन यूओ असं सुद्धा घेता येईल. आणि याच्या साईन आपल्याला हे आता यूओ म्हणजे काय करावं लागेल हे जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ते कमीत कमी घ्यावं लागेल. हे कमी घेतलं की हे एमओ जे आहे ते इन्क्रीज होईल. म्हणजे कमीत कमी कुठपर्यंत घेऊ शकतो आपण तर एफ पर्यंत. एफ वरती जर घेतला तर याच्यापासून तयार होणारी इमेज ही कसे अनप्रेडिक्टेबल असते इन्फायनाईट असते. त्याचं मॅग्निफिकेशन इन्फायनाईट होतं म्हणून आपण एफच्या जवळ घेऊ शकतो. एफ वरती नाही घेऊ शकत किंवा एफच्या आतमध्ये घेऊ शकत नाही. म्हणजे जास्तीत जास्त एफच्या जवळ हा ऑब्जेक्ट जर ठेवला
तर आपल्याला काय होऊ शकतं, ही युकोची किंमत कमीत कमी घेता येते आणि त्यावेळेचं मॅग्निफिकेशन मॅक्झिमम मिळेल. याच्यापेक्षा जर कमी, एफ पेक्षा जर कमी आणायचं म्हटलं तर त्या ठिकाणी ही जी रिअल इमेज आहे ती फॉर्म होणार नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं, व्हर्च्युअल, इथं जसं व्हर्च्युअल इमेज तयार होते तशी व्हर्च्युअल इमेज तयार होते आणि ती मूळच्या बाजूला, ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे तर इकडच्या बाजूला इमेज तयार होते, अपोजिट साईडला इमेज तयार होत नाही. मग आपल्याला इथे याच्यामध्ये काय लिमिटेशन्स आहे. काय लिमिटेशन आहे तर जास्तीत जास्त आपण फोकल लेंथच्या जवळ आणू शकतो, त्याच्यापेक्षा जवळ आणू शकत नाही. म्हणजे कमीत कमी यू किती करता येतं तर एफ क्लोज टू एफ, नॉट इक्वल टू एफ, एफच्या जवळ आणू शकतो, एफ वरती आणू शकत नाही तर एफच्या जास्तीत जास्त जवळ आणू शकतो. मग या पद्धतीनं हे एमओ इन्क्रीज करता येईल. हे एमओ इन्क्रीज झालं की ही मॅग्निफाइंग पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोपची इन्क्रीज करता येईल. त्याच पद्धतीनं एमई हे अँग्युलर मॅग्निफिकेशन आहे. कुणाचं, ह्या आयपीसचं किंवा आयलेन्सचं आहे. ते कसं इन्क्रीज करू शकतो, ही जी इमेज आहे याच्या दोन किमती असतात. एक कुठली, डी डिवायडेड बाय एफ, एफ ही त्याची मिनिमम व्हॅल्यू असेल आणि दुसरी 1 प्लस डी डिवायडेड बाय एफ ही जी आपण सिंपल मायक्रोस्कोप मध्ये पाहिली आहे ही त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. यांच्यामध्ये कुठंतरी याचं मॅग्निफिकेशन आपल्याला मिळत असतं. त्यानुसार तुम्हाला याची पोझिशन ऍडजस्ट करावी लागते आणि त्याच्यापासून तुम्हाला काय करावं लागेल, मॅक्झिमम मॅग्निफिकेशन मिळवावं लागेल. तर या पद्धतीने एमओ आणि एमई आपण इन्क्रीज करू शकतो. सुटेबल फॉर्ममध्ये याच्यामध्ये काय करू शकतो, एमओ आणि एमई इन्क्रीज करून या कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं मॅक्झिमम मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला मिळवता